पुण्यातील गणेशखिंड रोडवरील वृक्षतोडीच्या विरोधात युवा सेना, युवक काँग्रेस आणि पर्यावरणप्रेमी यांच्या वतीनं साखळी आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। सध्या आपण बघू शकतो की पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती सध्या हे जे युवक आहेत ते हातामध्ये वेगवेगळ्या आशयाचे बॅनर घेऊन सध्या साखळी आंदोलन जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। आज झाडे तोडले तर उद्या श्वास विकत घ्यावा लागेल, झाडे कापली तर पुणे जळेल, अशा आशयाचं वेगवेगळे जे पर्यावरणाचा संदेश देणारे बॅनर हातामध्ये घेऊन जे आहे ते सध्या या ठिकाणी आंदोलन सुरू असलेलं सध्या आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। झाडे लावा, झाडे वाचवा अशा आशयाचं सुद्धा जे काँग्रेस, युवक काँग्रेसच्या वतीनं, त्याचबरोबर ती युवा सेना यांच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। त्याचबरोबर ती NSUI यांच्यासुद्धा वतीनं हे आंदोलन जे आहे सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की वेगवेगळे आशयाचे बॅनर या सर्व आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत। युवा सेना, उद्धव ठाकरे गट आणि युवक काँग्रेस, त्याचबरोबर ती पर्यावरणवादी प्रेमी यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि हे आंदोलनकर्ते जे आहे ते विद्यापीठातल्या गणेशखिंड रोडवरती हातामध्ये बॅनर, वेगवेगळ्या आशयाचे बॅनर घेऊन या ठिकाणी आंदोलनस्थळी जे आहे ते सध्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जी मेट्रो स्टेशनची जी लाईन आहे, या लाईनमध्ये अनेक वृक्षतोड जी आहे ती होत आहे। याच्या विरोधात खरं तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी हे जे पर्यावरणप्रेमी आहेत ते हातामध्ये हे वेगवेगळे निसर्ग वाचवा अशा आशयाचा बॅनर घेऊन या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो की साखळी आंदोलन जे आहे ते या आंदोलनकर्त्यांचं या ठिकाणी सुरू आहे। हे आंदोलनकर्ते एक मेसेज देत आहेत, संदेश देत आहेत की हे झाडे जे आहे ते झाडे रोखावं असं त्यांचं म्हणणं आहे। हातामध्ये हे वेगवेगळे बॅनर जे आहेत ते एक झाड हजार श्वास असा आशयाचं खरं तर हे बॅनर घेतले। त्याचबरोबर ती घोषणाबाजीसुद्धा या आंदोलनकर्त्यांकडून होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे आशयाचे बॅनर घेऊन सध्या तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, काय संदेश देत आहेत? आज या ठिकाणी आंदोलन करतायत, कशा संदर्भात आंदोलन, काय मागणी आहे? पुणे हे प्रसिद्ध आहे इथल्या हिरवाईसाठी, ग्रीनरीसाठी, आणि झाडं, इथली झाडं हा पुणे शहराचा प्राण आहे। जर झाडं तोडली गेली तर पुणे राहणार नाही, हे एक अत्यंत उद्ध्वस्त शहर होईल। आणि याच्यासाठी पुण्यातली झाडं तोडली जाऊ नयेत, इतर काही मार्ग काढावा म्हणून आम्ही आज इथे रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणखी काही या ठिकाणी बघू शकतो की वेगवेगळे आशयाचे बॅनर घेऊन युवक सुद्धा उपस्थित आहेत। खरं तर मित्रा, हे बॅनर घेऊन हातामध्ये उभा आहेत, कशा संदर्भात आंदोलन आहे, काय मेसेज देत आहे? कुठलंही विकासात्मक काम करत असताना पर्यावरणासंदर्भात संवेदनशीलता ठेवून मगच तुम्ही पुढील कार्य करणं गरजेचं असतं समाजासाठी आणि विकासासाठी। पण तुम्ही जी विकासाची नवीन व्याख्या केली जाते त्या प्रकारात तुम्ही सरासर झाडांच्या कत्तली करताय, ते पर्यावरणास आणि एकंदरीत सामाजिक जीवनास खूप धोकादायक आहेत। पुण्यातलं तापमान एवढं वाढत असताना अशा प्रकारच्या कृत्यास तुम्ही जर सहभागी किंवा मग हातभार देत असाल तर ही समाजाची फार मोठी कुचंबना आहे आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत। वेगवेगळे आशयाचे बॅनर घेऊन सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती उभा आहेत, काय मेसेज देणार आणि काय संदर्भातलं हे आंदोलन? NSUI महाराष्ट्र आणि NSUI पुणेद्वारे हे आम्ही साखळी आंदोलन करत आहोत। पाठीमागच बघू शकता, हे झाड बघा, हे किती वर्षापूर्वीचं झाड असेल। हे झाड तोडण्याचं पाप किंवा या झाडाचा खून करण्याचं काम हे सरकारनं आणि पुणे महानगरपालिकेनं केलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं झाडांची कत्तल करून पुण्याच्या विनाशाचं कारण हे सरकार आणि महानगरपालिका होत आहे। 529 झाडं, ही 529 झाडं ही शतकानुशतके इथं वाढलेली आहेत। आणि जर ही झाडं तुटलीत तर पुण्यामध्ये प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणे शिरकाव होईल, प्रदूषण वाढेल आणि त्याचा सामान्य लोकांच्या जीवनावरती परिणाम होईल। आणि हे जर सरकार पाप करत असेल तर आम्ही विद्यार्थी, युवक याच्या विरोधात आहोत। हे सरकारला सांगण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आलो आहोत। धन्यवाद। आणखी काही आंदोलनकर्ते या ठिकाणी आहेत। पुणे म्हणजे झाडांचं शहर म्हणून असं ओळखलं, एक विशेष ओळख आहे। आज याच पुण्यामधल्या गणेशखिंड रोडवरती अनेक झाडं, म्हणजे गेली अनेक वर्षांची जी झाडं आहेत ती तोडली जात आहेत। काय मनात भावना आहेत एक पर्यावरणप्रेमी म्हणून? पुण्याची ओळख खरंच म्हणजे झाडांचं शहर आणि हिरवं शहर म्हणून आहे आणि ती तशीच टिकून राहावी यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत। आणि हे नाही व्हायला पाहिजे, मान्य आहे की डेव्हलपमेंटसाठी थोडं गव्हर्नमेंटला पण करायला लागतात गोष्टी, झाडं वगैरे तोडायला लागतात, पण त्यासाठी पर्यायी उपाय काहीतरी गव्हर्नमेंटनी बघायला पाहिजे असेल तर। आणि असं वाटतं की झाडं नको तोडायला गव्हर्नमेंट।
एकंदरीत बघू शकतो की हे सर्व पर्यावरणवादी असतील, त्याचबरोबर ती युवक काँग्रेस असेल किंवा युवा सेनेचे हे सर्व पदाधिकारी की आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा निषेध, जे वृक्षतोड केली जाते याच्या संदर्भातला हा निषेध करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आंदोलन करतायत. युवा सेनेची काय भूमिका असणार आहे? खरं तर आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री पण होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक भूमिका घेतलेली होती. आज तुम्ही या आंदोलनाच्या भूमिकेत या आमची भूमिका म्हणजे एकच आहे की इथं सरकार हे लाज हे कसलाही विचार करत नाही आहे. कारण इथं रिव्हर फ्रंटवर असताना तिथंही कुठलाही विचार न करता सरकार ही झाडे तोडण्याची भूमिका घेत आहे वारंवार. मेट्रोचं काम करायचं चालू असताना सुद्धा हे लोक झाडे 529 झाडे आहेत की कोणत्याही सरकारला असा विचार न करता ते झाडे तोडण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन रस्त्यावर उतरलो आहे आणि युवासेना आमची खंबीर आहे की ह्या सरकारच्या आम्ही खाली पाय घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यावेळी आमचं आंदोलन युवासर्फे पुणे शहरातर्फे आम्ही करत आहोत. धन्यवाद. तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय मेसेज देणार तुम्ही? सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते, या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय. आजच सकाळी फडणवीस साहेबांची एका बसवर जाहिरात दिसली, वन इज इक्वल टू श्वास इज इक्वल टू प्राणवायू. एका साईडला झाडांचं वाचवा, झाडे वाचवा, वन वाचवा लिहायचं आणि दुसऱ्या बाजूला न विचारता, पर्यावरणप्रेमीनं न विचारता, कोणालाही न विचारता सरळ विकासाच्या नावाखाली सगळी झाडं तोडायची. झाडं तोडल्याने काय होतं हे सगळ्यांना बघतात. पुण्यात तर महापूर आलेलं आहे. दुसरी गोष्ट, मागच्या 6 महिन्यात एवढा पाऊस पडला आहे की अजून एक पुण्याला धरण दुसरं नवीन भरलं असतं असं एवढं, तरी पाणी टंचाई परत झालेली आहे. पाणी जमिनीत मुरत नाही, कॉन्क्रीटचे रस्ते, त्यात हे झाडं तोडमुळे अजून वातावरणाची बिघडी सगळी होती आहे. आमचं एकच मागणं आहे की तुम्ही विकास करा, आमचा विकासाला कुठलाही विरोध नाही आहे, पण 500 झाडं तोडण्याच्या ऐवजी तुम्ही जर म्हणले 50 झाडं तोडण्याच्या कुठे माणसाने थोडंसं समाधानी राहिलं असतं म्हणलं तर ठीक आहे बा, थोडं अडचण. हे पिलर समोरच्या आडवे येतात रस्त्यामध्ये, तेव्हा त्यांना वाटत नाही बाबा पिलर आडवे येतील, गाडी नाही यायला जायला, मग झाडच का आडवे येतात, पिलर का नाही आडवे येत? मग ही आमची भूमिका आहे आणि झाडं वाचल्याच पाहिजे. एकही झाड तोडू नका. तुम्हाला विकास करायला आमचा कुठेही आडकाठी नाही आहे, पण झाडं वाचवा हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. आणखी काही पर्यावरणप्रेमी आहेत, विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जातात. साधारण किती झाडं तोडली आहेत या संदर्भातली काही कल्पना आहे का? एकंदरीत 529 झाडं, आजच लोकमतची बातमी आहे की 529 झाडं हे तोडणार आहेत विकासाच्या नावाखाली. तुम्ही मेट्रो बांधताय, आम्हाला प्रॉब्लेम नाही, पण झाडांची तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही झाड खाऊ आहात का? हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे. नाशिकमध्ये तुम्ही झाडं तोडलीत, तुम्ही सातत्याने विकासाच्या नावाखाली जर झाडं तोडत असाल तर चुकीचं आहे. आम्ही NSUI म्हणून, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया म्हणून आम्ही मोठी मुवमेंट महाराष्ट्रात नाही तर देशभरात उभी करू. आमचे नेते राहुल गांधी अंदमान निकोबारला जातात, एन्व्हायरमेंटचे प्रश्न घेतात. आम्ही सातत्याने झाडाबद्दल असेल, एन्व्हायरमेंटबद्दल असेल, क्लायमेटबद्दल असेल जागरूक पक्ष म्हणून काम करत आहोत आणि येणाऱ्या काळात एक मोठी मुवमेंट आम्ही इथे उभी करण्याचं काम करू. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष अतिशय महत्त्वाचे आहेत आणि विकासाच्या नावाखाली सध्या पुण्यामध्ये ही जी वृक्षतोड आहे, या वृक्षतोडीला आम्ही विरोध करत आहोत. ही वृक्षतोड आम्ही थांबवणार आहोत. राज्यभरात ही मोठी चळवळ आम्ही उभारणार आहोत, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, ट्युनन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.